आंदोलनामधली पहिलीच हवा निघून गेलेली आहे. उद्धव ठाकरेंना काय करायचं होतं? आपला झेंडा फडकवून, आपलं निशाण फडकवून काय करायचं होतं? जाहिरात करायची होती. कारण त्यांनी 7 तारीख निवडली होती. कारण राज ठाकरेंनी 6 तारीख निवडली होती सुरुवातीला, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी 7 तारीख निवडली होती. मग राज ठाकरेंनी आवाहन केलं की आपण एकाच तारखेला सर्वांनी खाली रस्त्यावर उतरूया आणि हे आंदोलन करूया. आणि ते कोणाच्या मार्फत? संजय राऊतांच्या मार्फत. या संजय राऊतांना राज ठाकरेंनी अगदी घालून पाडून बोललेलं आहे. त्यांची कुठलीच ठेवलेली नाही, पूर्ण इज्जत वेशीवर टांगलेली. अशा संजय राऊतांबरोबर राज ठाकरेंनी चर्चा केली, पण त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा नाही केली. हा मुद्दा लक्षात घ्या. याचा अर्थ काय झाला? हे सगळं काय आहे? ही रणनीती आहे. ही चर्चा घडवून आणण्याचा हा मनसुबा होता, ही इच्छा होती. महाराष्ट्रातील जनतेला वास्तव काय आहे आणि खोटं नेरेटिव्ह काय आहे याचा भेद कळावा, याचा फरक कळावा आणि सत्य या महाराष्ट्रातील जनतेसमोर यावं, मुंबईच्या जनतेसमोर यावं. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे की 35%च मुंबईमध्ये मराठी मतदार आहे. मग 65% मतदारांना दुखवून चालेल का राज ठाकरेंना? नाही चालणार मित्रांनो. मग कुठेतरी तडजोड करून, कुठेतरी मागे पुढे करून, कुठेतरी तिला लिपापोती करून हे सगळं काय होणार? शांत होणार. हे फक्त राजकारण आहे, मतलब साधण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी, बस. ह्याच्या पलीकडे दुसरा मुद्दा याच्यात काही नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा जो विचार मी तुमच्यासमोर मांडले